आज आपण करंजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण एका पातेल्यात मैदा चाळून घेऊया। त्यामध्ये थोडे डाळीचे पीठ, चवीनुसार मीठ, मोहन टाकूया। मोहन इतपत टाकायचे की एकत्र झाल्यावर त्याची मूठ बनेल, म्हणजे आपली करंजी खुसखुशीत होईल। तूप टाकल्यानंतर आपण हे सर्व जिंजून घेऊया। आता याची मूठ होते का बघावी। हे बघा, अशा प्रकारे झालं तर समजावं मोहन बरोबर पडलाय। आता याची आपण पाणी टाकून कणिक मळून घ्यायची आहे, पण खूप कडकही नको, सैलही नको, मीडियम। आपली कणिक मळून झालेली आहे। आता आपण याला 20 मिनिटं झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया। एका पातेल्यात आपण भाजलेले सुके खोबरे, पिठी साखर, आपल्याला किती गोड हवंय त्याप्रमाणे आपण टाकू शकतात, वेलची पूड, यात मी थोडे जायफळही टाकले आहे, भाजलेली खसखस, हे आपण सर्व एकत्र करून घेऊया। यात वरतून ड्रायफ्रूट तुकडे म्हणजे काजू बदामचे तुकडे टाकूया। आपलं सारण तयार आहे। करंजीला लावायला साठा बनवतो आहे। त्यासाठी तांदळाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये आपण तूप टाकूया आणि हे तुपातच व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तूप आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित एकत्र करूया। अशा प्रकारे आपला साठा तयार झाला आहे। आता भिजवली की आपण मळून घेऊया। याचे भाग करून घ्यायचे। सारखे गोळे बनून झाल्यावर आपण एक एक गोळा पहिले पोळी सारखा आट घेऊया। यात मोहन असल्यामुळे आपल्याला पीठ वगैरे लावायची गरज पडत नाही। आता आपली पोळी लाटून झाली आहे। अशा प्रकारे आपल्याला 3 पोळ्या अजून लाटायच्या आहे। आता आपण जो तांदळाचा साठा बनवला आहे तो आपण एका पोळीला लावून घेऊया। तो व्यवस्थित पसरून घ्यायचा सगळे। यामुळे आपली करंजी खुसखुशीत होण्यास मदत होते। आपण त्यावर दुसरी पोळी ठेवूया, त्यालाही आपण साठा लावूया। या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या पोळ्या बनवू शकता आणि रंगीत करंजीही करू शकतात।
आता आपण तिसऱ्या पोळीला साठा लावून घेऊया. आता आपण हे सर्व व्यवस्थित दाबून याचा रोल बनवून घेऊया. अशा प्रकारे आपला रोल रेडी झाला आहे. त्याला व्यवस्थित नीट हाताने मळून घेऊया. आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. आपले असे लेयर्स आपण बघू शकतात. आता याला मधून दाबायचं आहे. थोडा कोणी पिठाचा हात पण लावू शकतात किंवा तसेही लाटू शकतात. याची एक छोटीशी पोळी आपण लाटूया. जास्त बारीकही नाही लाटायची आहे, जास्त जाडही नाही, मध्यम आकारात. तुम्ही करंजी साच्याच्या साह्याने करू शकतात किंवा हातानेही बनवू शकतात. मी इथे साचा घेतलाय. आपली करंजी साच्यामध्ये टाकून त्यात आपण सारण भरून व्यवस्थित दाबून साच्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित दाबून आपली करंजी आपण बघू शकता तयार झाली आहे. साईडचं तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा कटरच्या साहाय्याने काढू शकता. अशा प्रकारे आपण आपल्या सर्व करंज्या बनवून घेऊया. ही मी एक तुम्हाला हाताने करून दाखवते. काट्या चमचा असेल तर आपण हे साइडने अशी डिझाईनही करू शकतो. यामुळे आपली करंजी साइडने फुटत नाही. आता आपण कढईत तेल गरम करूया. तेल खूप कडकही नसावं, मीडियम. आता आपलं तेल गरम झालंय. आपण त्यात करंजी सोडूया आणि तळून घेऊया. करंजी तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि करंजीवर थोडे थोडे तेल सोडत जाते. मी ज्याप्रमाणे करते त्याप्रमाणे. अशा प्रकारे आपण सोनेरी रंगावर करंजी तळून घ्यायची आहे. आपली करंजी तयार झाली आहे. मी बाकीच्या करंजी तळून घेते आहे.
अशा प्रकारे आपली करंजी तयार झाली आहे. तुम्ही अशा प्रकारे करंजी करून बघा आणि मला कमेंट करा. धन्यवाद.